अजितदादांच्या जयंतीच्या बॅनरवरून राष्ट्रवादीचे आमदार नाराज। अजितदादांचा एकच प्रकारचा फोटो बॅनरवर लावण्याच्या सूचना। बॅनर लावल्यानंतर त्याचं जिओ टॅगिंग करण्याचे देखील आदेश। सूत्रांची माहिती। महायुतीमध्ये सरकारी बंगल्यावरून मोठी चढाओढ। उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी मिळाला फ्लॅट। सुरुवातीला रायगड A6 बंगला मिळावा म्हणून अहिर यांचा प्रयत्न होता, मात्र तो बंगला रवींद्र चव्हाण यांच्याकडून वापरला जातोय। चेतन अग्रवाल हत्येप्रकरणी सिया आणि चेतनला 29 जुलैपर्यंत कोठडी। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज वडगाव न्यायालयामध्ये सुनावणी। दोन्ही आरोपींच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 29 जुलैपर्यंत वाढ। कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार। गोळीबारामध्ये सूरज साखरे नावाचा कार्यकर्ता जखमी। खासगी सावकारीवरून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती। बंधू फिरोज शेख बाबाला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। माजी खासदार विनायक राऊत आणि कुटुंबासह काही भोंदू बाबांवर विनायक राऊतांची सून गिरिजा राऊत यांचे गंभीर आरोप। बाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी। पुरीमधील जगन्नाथ रथयात्रेच्या दरम्यान चेंगराचेंगरीमध्ये 100हून अधिक जण जखमी तर एकाचा मृत्यू। रथयात्रेमध्ये 10 लाखाहून अधिक भाविक उपस्थित। वर्धा शहरालगतच्या शिवारामध्ये 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या। आई वडील घरी परतल्यानंतर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। MPSC ऑनलाईन परीक्षा तातडीने लागू होणार नाही। संगणक आधारित परीक्षा प्रणाली ही ऑगस्ट 2027 पासून लागू करा। प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। लवासा प्रकरणामध्ये शरद पवार सुप्रिया सुळेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा। पवार सुळेंच्या विरोधामध्ये आरोप करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। FIR नोंदवून चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळण्यात आली। सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली। गेवराईचा विकास करण्यासाठी मी पालकत्व स्वीकारते। बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आहेत, मात्र मी पालक आहे, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांचा जुने वीज बिल माफ करण्याचा निर्णय चांगला। मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं विजय वडेट्टीवार यांच्याकडून स्वागत। तर मुख्यमंत्र्यांनी थकबाकी माफ केल्याचा GR लवकर काढावा, विजय वडेट्टीवार यांची मागणी। लातूरच्या कोचिंग चालकाने 5 लाख देऊन केमिस्ट्रीचे प्रश्न मिळवले होते। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये CBIच्या तपासात मोठा खुलासा। शिवराज मोटेगावकरने NTA पेपर सेंटरकडून प्रश्न मिळवले होते। NTAचे सदस्य PV कुलकर्णी यांना मोटेगावकरने 5 लाख रुपये दिल्याचा CBIचा कोर्टात दावा। गोकुळ दूध संघाच्या 410 दूध संस्थांवर कारवाईची टांगती तलवार। संबंधित दूध संस्थांना 22 जुलैपर्यंत म्हणणं सादर करण्याच्या चौकशी समितीच्या सूचना। नियमबाह्यपणे दूध संस्थांना सभासदत्व दिल्याच्या तक्रारी। शक्तीपीठ महामार्ग विरोधामध्ये हिंगोली जिल्ह्यातील बाधित शेतकरी आक्रमक। बाधित शेतकऱ्यांना नोटीस दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुनावणी ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप।